मित्रांनो नमस्कार. पंढरी पाठे यवतमाळ अपडेटमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतो. जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन करत असतील किंवा जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील अशा सर्व विद्यार्थ्यांचं अपडेटमध्ये स्वागत करतो. माझ्यासोबत सोशल ऍक्टिव्हिस्ट गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे माननीय गौरीनंदन कन्नाके आहेत. सॉरी, लहान बंधू. आणि काय असतं की जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन करतात, कुठल्याही डिग्रीसाठी ऍडमिशन घेतात, त्यांच्यासाठी शासनानं एक फक्त आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आहे का स्कीम? बिलॉंग ही जी स्कीम आहे ना, ही शेड्यूल ट्राईब साठी स्पेसिफिकली आहे. आणि या स्कीमचं जे नाव आहे ते पंडित दीनदयाल उपाध्याय या स्कीमचं नाव आहे. इन शॉर्ट लँग्वेज इज कॉल्ड ॲज डीबीटी म्हणतो आपण. डीबीटीला काय म्हणतात शॉर्ट? डीबीटीचा फुल फॉर्म ऑफ डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. कशा काय पर्पज काय स्कीमचा? ज्या स्टुडंटचा हॉस्टेलला नंबर लागत नाही ओके, त्या स्टुडंटला म्हणजे दीनदयाल उपाध्याय योजना जी आहे त्या विद्यार्थ्यांना तो विद्यार्थी लाभ घेऊ शकतो. किती वर्षाला किती पैसे मिळतात? वर्षाला म्हणजे 45 ते 42 पर्यंत. तुम्हाला पैसे मिळाले? नाही एकही हप्ता नाही? नाही एकही हप्ता नाही मिळाला? तुला मिळाले का पैसे? नाही. शेवटचं काहीतरी जेव्हा आमच्या सरांनी पत्र पाठवलं आहे ऑफिसला, सरांनी पाठवलं पत्र? गौरी नंदन किनाके सर आहेत, त्यांनी जे कन्नाके सर आहे त्यांनी जे पत्र पाठवले आहे त्यानंतर मला लास्टचा टप्पा म्हणजे 2026चा टप्पा जो आहे 8,600 रुपयाचा तो मला पडलेला आहे सोमवारला. या संदर्भात तुम्ही निवेदन सादर केलं होतं मला वाटतं. आपण 19 तारखेला डोंगरे साहेबांना निवेदन सादर केलं. त्यानंतर आपलं पत्र व्यवहार झाला त्यांच्याशी. आणि नंतर आपण जी 1 वर्षापासून ही प्रक्रिया थांबलेली आहे, तर आदिवासी विद्यार्थ्यांवर जो अन्याय होतो आहे याच्यावर कोणीच लक्ष देत नाही, म्हणून यावर कोणी बोलणार नाही. या जिल्ह्याचे कॅबिनेट मंत्री जे राज्याचे आदिवासी विकास मंत्री आहेत, चंद्रपूरचे पालकमंत्री आहेत, त्यांचं लक्ष नाही. माननीय अशोक उईके सरांकडे आमच्या विद्यार्थी मैत्रिणी अनेकदा गेल्या, परंतु तिथं बसवून ठेवल्या असं मला यांनी सांगितलं. अच्छा. तर त्यामुळे आपण तो प्रश्न सरळ मार्गी लावला आणि त्यांना सरळ अल्टिमेट दिलं की हा हप्ता तुमचा, पुढल्या हप्त्यामध्ये आम्ही आमरण उपोषण करू. तर आमचं उद्याला उपोषण असताना आज आम्हाला पत्र व्यवहार झालं की आपल्या 75% मागण्या हे पूर्ण झाल्या, परंतु 25% बाकी आहेत. जे त्रुटी एरर आहे तर तो महाआयटीचा प्रॉब्लेम आहे आणि अमरावती ATC द्वारे त्यांना पत्र व्यवहार झाला, तर त्याचा रिप्लाय फक्त याचा आहे. त्यामुळे प्रशासनाने आपल्याला विनंती केली की तुम्ही थोडं आम्हाला कोऑपरेट करा, कोऑपरेट करा, सर्व मागण्या आम्ही पूर्ण करू आणि आम्ही विद्यार्थ्यासाठीच प्रशासन आम्ही काम करतोय असं त्यांनी शब्द दिला. तुमच्या नेतृत्वावरती तुमचा विश्वास आहे का? हो आहे का? हो आहे. यांनी निवेदन सादर केलं होतं, तुम्हाला त्याचा काही बेनिफिट झाला? हो झालं. तुम्हाला किती पैसे मिळाले? मला निवेदन नंतर एक लास्टचा टप्पा पडलाय. किती पैसे आले? 8,600 रुपये आले आहे मला. आले पण सर सत्र संपलंय आमचं, पूर्ण सत्र संपून सुद्धा सत्र संपल्यानंतर आम्हाला त्या डीबीटी मिळत आहे. अजून पुढचं वर्ष बाकी आहे, तर आम्ही कसं करायचं, काय करायचं, वर्षभराचा खर्च कसा करायचा, आमचे क्लासेस कसे करायचे, कॉलेजची फी कशी भरायची, अनेक प्रश्न आहेत. हा. काय तुझं काय एज्युकेशन हे समोर? BA फायनल. BA फायनल. कुठे काढतोस तू? अमोलक्षणला. गाव कोणतं तुझं प्रॉपर? मिठीखेडा. अच्छा, मिठीखेडा. तालुका कोणता? कडम. बरं. अजून काय सांगाल, काय अडचणी तुझं? अडचणी म्हणजे अजून काय म्हणताय, कोणाकोणा डीबीटी आली, पूर्ण आली आणि ती रिटर्न पण खेचून घेतली, असं पण प्रॉब्लेम चालू आहे खूप जणांचा. रिटर्न किती म्हणजे अकाउंट मध्ये पैसे? अकाउंट मध्ये आले आणि रिटर्न म्हणजे वापस येत आले. वापस घेतले ते. म्हणजे असं माझ्या मित्रांचा प्रॉब्लेम आहे खूप जणांचा. 10 जण म्हणजे 5 जण. तुम्ही जे डॉक्युमेंट फॉर्म फिलअप करता त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येतात की सरकार याला रिस्पॉन्सिबल आहे? सरकार तुमच्यासोबत चुकीची वर्तवणूक करताय का? प्रशासन चुकीचं वागतंय का तुमच्यासोबत? तुमचं गाव कोणतं? वाठोडा. तालुका? केळापूर. काय सांगाल, अल्टिमेट काय आहे आता तुमचं या माध्यमातून? आपल्याला पुढील निर्देश हेच द्यायचे आहे की त्या प्रशासनाचं आपल्याला सहकार्य असताना प्रशासनाला सुद्धा आपल्याला सहकार्य करायचं आहे. आणि येणाऱ्या पुढील हप्त्यामध्ये हे आंदोलन उपोषण नसता तीव्र आंदोलन होईल. ओके. आणि हेच आपल्याला अल्टिमेट शासनाला द्यायचं आहे. एवढीच विनंती आहे त्यांनी की विद्यार्थ्यांचं जीवनासोबत खेळू नका, अन्यथा विद्यार्थी चिघळल्यानंतर प्रशासनाला त्रास होईल.
विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे सोशल ऍक्टिव्हिस्ट गौरीनंदन कन्नाके यांचं असं म्हणणं आहे की अन्नत्याग आंदोलन न करता आता अत्यंत तीव्र पद्धतीचं आंदोलन होईल. त्यामुळे प्रशासनाला सुद्धा यवतमाळ अपडेटच्या माध्यमातून मी पंढरी पाटे विनंती करतो की तात्काळ शेड्यूल ट्राईब मधल्या विद्यार्थ्यांना आपण जी स्कीम लॉन्च केलेली आहे त्यांचं मानधन तात्काळ जमा करण्यात यावं, जेणेकरून आंदोलनाची वेळ ही विद्यार्थ्यांवरती येणार नाही. थांबतो. पंढरी पाटे यवतमाळ अपडेट.